रामनवमीच्या निमित्ताने नांदेड शहरात भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। या शोभायात्रेत तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। या शोभायात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे देखावे पाहण्यासाठी नांदेडकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नांदेड शहरात आज सकाळी रामनवमी निमित्त बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीमध्ये महिला देखील सहभागी झाल्या। रॅलीच्या दरम्यान साहसी खेळांचे प्रदर्शन करण्यात आले। तीर्थक्षेत्र माहूरगडावर आज राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। रेणुका मातेच्या पुजाऱ्याच्या हस्ते भगवान रामाची महाआरती करत रामनवमी साजरी करण्यात आली। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नांदेडमध्ये पक्षाच्या कार्यालयात आज झेंडावंदन करण्यात आले। यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। पक्षांच्या अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत पक्षाचा जयघोष केला। नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे। बस स्थानक ते रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार आहे। त्यामुळे शहराजवळच्या कवठा आसर्जन येथील मैदानात 12 एप्रिल पासून बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर होणार आहे। गोठ्याला आग लागून 2 बैलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नांदेड जवळच्या दाबड गावात घडली आहे। शिवाजी टेकाळे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून शेतीची अवजारे, चारा आणि इतर साहित्य देखील जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।